नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज मी आपले पुन्हा स्वागत करते प्लेटोच्या उपआदर्श राज्यामध्ये। आपण प्लेटोचा आदर्श राज्याचा सिद्धांत पाहिलेला आहे। प्लेटोच्या आदर्श राज्याच्या सिद्धांतामध्ये आपण अनेक उपसिद्धांतही पाहिलेले आहेत, जसे की प्लेटोचा न्यायाचा सिद्धांत असेल, प्लेटोचा तत्वज्ञ शासकाचा सिद्धांत असेल, प्लेटोचा 3 वर्ग निर्माण करण्याचा सिद्धांत असेल, प्लेटोचा शिक्षणासंबंधीचा सिद्धांत असेल, प्लेटोचा साम्यवादाचा सिद्धांत असेल आणि प्लेटोचा शिक्षणासंबंधीचा सिद्धांत असेल किंवा नागरिकत्व आणि स्त्री पुरुष समता या संबंधीचा सिद्धांत असेल। प्लेटोचे आपण हे सगळे सिद्धांत पाहिलेले आहेत। प्लेटोच्या ह्या सगळ्या सिद्धांताचा अर्थ आणि उद्देश हा आदर्श राज्य निर्माण करणं हा होता आणि प्लेटोने मांडलेला प्रत्येक सिद्धांत आदर्श राज्याच्या निर्मितीचं ध्येय पूर्ण करण्यासाठी होता, हे आपल्या लक्षात आलेलं आहे, ते आपण पाहिलेलं आहे। मग आदर्श राज्य निर्माण करण्यासाठी सिद्धांत निर्माण करणारा, विचार निर्माण करणारा, आचारसंहिता देणारा, तत्वज्ञानाची निर्मिती करणारा किंवा राजकारणी न बनता तत्वज्ञ बनणारा हा प्लेटो वयाच्या 50व्या वर्षापासून पुढे हा आदर्शाकडून व्यवहाराकडे कसा झुकतो आणि त्याचा आदर्श राज्याचा सिद्धांत उपआदर्श राज्यामध्ये कसा बदलतो ते आपल्याला आजच्या लेक्चरमध्ये बघायचं आहे। तुम्ही प्लेटोच्या उपआदर्श राज्य ही संकल्पना काय आहे ते आपण थोडक्यात समजून घेऊया। उप म्हणजे सेकंड प्रतीचं, द्वितीय प्रतीचं, कारण प्लेटोला ज्या प्रकारचं म्हणजे उच्च कोटीचं आदर्श राज्य, पहिल्या क्रमांकाचं आदर्श राज्य निर्माण करावयाचं होतं आणि त्यांनी तसा दियोन्सिस या राजावरती प्रयोग सुद्धा करून पाहिलेला होता, पण ते यशस्वी झालेलं नाही। ते का झालं नाही याच्या कारणांच्या मध्ये प्लेटोच्या मते त्याची अंमलबजावणी व्यवस्थित झालेली नाही। असं जरी असलं तरी त्यानं जे आदर्श गृहीत धरलेले होते ते आदर्श व्यवहारामध्ये उतरत असताना किंवा त्याची अंमलबजावणी करत असताना अडथळे आले आणि तो सिद्धांत आदर्श राज्याचा थोडासा बाजूला पडला आणि 40व्या वर्षीच्या सिद्धांतामध्ये प्लेटोला खूप अपेक्षा होत्या, त्या अपेक्षा थोड्याशा बाजूला ठेवून प्लेटो उदार वयामध्ये किंवा ज्याला म्हणू आपण की तारुण्यामधलं तेज, तारुण्यामधला उत्साह थोडा बाजूला पडून प्लेटोने समंजस भूमिका घेतली। व्यवहार काय आहे, वास्तव काय आहे ते स्वीकारलं आणि आदर्श राज्यापासून तो द्वितीय क्रमांकाच्या, पहिल्या क्रमांकाचं आदर्श राज्य आणि त्याचं द्वितीय क्रमांकाचं आदर्श राज्य या दोन्हीमध्ये आपल्याला थोडासा फरक जाणवतो आणि आज आपण बघणार आहोत प्लेटोचं उपआदर्श राज्य। प्लेटोच्या ह्या उपआदर्श राज्यामध्ये एक 10 वैशिष्ट्य मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। हे उपआदर्श राज्य आदर्शाकडून व्यवहाराकडे कसं जातं ते आपण बघूया। प्लेटोने आदर्श राज्यामध्ये सांगितलेला साम्यवादाचा सिद्धांत उपआदर्श राज्यामध्ये कसा बदलला किंवा त्याच्यामध्ये काय परिवर्तन झालं ते आपण बघूया। आदर्श राज्यामध्ये प्लेटो फिलॉसॉफर किंग, तत्वज्ञ राज ही जी संकल्पना मांडत होता ती संकल्पना थोडीशी बाजूला ठेवून निवडणुकीच्या तत्वाचा त्याने स्वीकार कसा केला ते आपण बघूया। त्यानंतर प्लेटोने त्रिवर्ग निर्माण करून, 3 वर्ग निर्माण करून आदर्श राज्य निर्माण करण्याची जी संकल्पना होती ती उपआदर्श राज्यामध्ये 3 ऐवजी 4 वर्ग कसे निर्माण केले आणि त्याचा आधार आत्म्याचा कल किंवा गुण नसून संपत्ती हा ठेवण्यात आलेला आहे। हा सुद्धा व्यावहारिकतेकडे जाण्यासाठीचा अत्यंत महत्त्वाचा बदल प्लेटोने कसा केला तेही आपण बघूया। आदर्श राज्यामध्ये ही लोकसंख्या मर्यादितच होती, आता उपआदर्श राज्यामध्ये सुद्धा लोकसंख्या हे आदर्श राज्याचं मापन कसं असावं याचाही आपण विचार करूया। शिक्षणाच्या संदर्भामध्ये आपण आदर्श राज्यामध्ये ही मोफत आणि सक्तीचं राज्याच्या नियंत्रणामध्ये असणारं शिक्षण पाहिलेले, तेच शिक्षण आपण राज्य नियंत्रित आणि सक्तीचं शिक्षण उपआदर्श राज्यामध्ये सुद्धा कसं आहे तेही आपण बघूया। यानंतर एक गोष्ट अतिशय महत्त्वाची आहे आणि ती म्हणजे संमिश्र राज्य घटनेचा पुरस्कार। उपआदर्श राज्यामध्ये
प्लेटो आदर्श राज्यामधला जो अतिशय महत्वाचा सिद्धांत होता त्याचा, तत्वज्ञ शासकाचा, फिलॉसॉफर किंगचा किंवा राजेशाहीचा, राजसत्तेचा, त्याच्यापासून तो थोडासा बाजूला येतो आणि थोडासा बाजूला येऊन तो काय करतोय, संमिश्र राज्य घटनेचा पुरस्कार करतोय. आता ही संमिश्र राज्य घटना काय आहे तेही आपण या उपादर्श राज्याच्या सिद्धांतामध्ये बघणार आहोत. आणि त्यानंतर धर्मसंस्थेवर राज्य संस्थेचे नियंत्रण कसे असले पाहिजे याही संदर्भानं प्लेटो उपादर्श राज्यामध्ये काय मांडणी करतो तेही आपण बघूया. त्याचबरोबर शासनाचं स्वरूप हे निर्वाचित असलं पाहिजे या संबंधानं प्लेटो काय सांगतोय तेही आपण बघूया. आणि शेवटी आपण न्यायदानाच्या क्षेत्रामध्ये आदर्श राज्यामध्ये प्लेटो असं म्हणत होता, ज्याला आपण सद्गुण हाच न्याय असं म्हटलेलं आहे, आणि तो सद्गुण निर्माण करण्यासाठीच या सगळ्या सिद्धांताची निर्मिती प्लेटोनं सुचवलेली होती. आणि प्लेटोच्या या सिद्धांतामध्ये न्यायालये, वकील, न्यायदान ही तांत्रिक प्रक्रिया ज्याला आपण म्हणतो ती तांत्रिक प्रक्रिया त्या सिद्धांतामध्ये नव्हती. पण लगेच द लॉज या ग्रंथामधून त्रिस्तरीय न्यायदान व्यवस्था आणि ती सुद्धा शेवटच्या टप्प्यामध्ये निर्वाचित न्यायदान व्यवस्था प्लेटो कशी आणू शकतो किंवा आणण्याचा प्रयत्न सिद्धांताच्या रूपाने मांडतो हे उपादर्श राज्यामध्ये आपण बघूया. म्हणजे आपण 1 by 1 या 10 पॉइंटच्या आधारे प्लेटोनं आदर्श राज्याऐवजी उपादर्श राज्य म्हणजे परीक्षेमध्ये माझं ध्येय काय होतं, पहिला नंबर मिळवणं. मला पहिला नंबर मिळालेला नाही किंवा मिळणार नाही हे लक्षात आल्यानंतर मी माझं ध्येय काय ठरवलं, निदान पहिला नाही तर नाही पण मला दुसरा नंबर तरी मिळाला पाहिजे. आणि प्लेटोचा हा दुसऱ्या नंबरचं आदर्श राज्य म्हणजेच प्लेटोचं सेकंड आयडियल स्टेट हे होय. यामध्ये आपण बघणार आहोत आदर्शाकडून व्यावहारिकतेकडे प्लेटोचा प्रवास कसा सुरू झाला. आपण पाहिलेले सुरुवातीलाच प्लेटोला प्रचंड अशी समृद्ध अशी राजकीय किंवा न्यायालयीन परंपरा असलेली आई आणि वडील या दोघांकडून मिळालेली अशी परंपरा होती. पण प्लेटोनं त्याच्या गुरुसोबत जे झालेलं होतं, तत्कालीन राजकीय व्यवस्थेमध्ये जे घडत होतं त्या सगळ्या गोष्टीचा बारकाईने अभ्यास केला आणि राजकारणामध्ये न येता राजकारणाला तत्वज्ञानाची दिशा देण्यासाठीचा, सिद्धांताची दिशा देण्याचा, आदर्शाच्या पातळीवरती घेऊन जाणारी आचारसंहिता देण्याचा प्रयत्न प्लेटो आपल्या सिद्धांतामधून केला. पण त्यानं ज्या दिवंशीस राजाच्या राज्यामध्ये आदर्श राज्य निर्माण करण्यासाठीचा प्रयत्न केला तो प्रयत्न फसला किंवा त्यामध्ये त्याला अपेक्षित असलेलं यश नाही मिळालं. आणि म्हणून प्लेटो काय करतोय, आदर्श राज्याकडून व्यावहारिकतेकडे आपला प्रवास घेऊन जातोय. आणि व्यावहारिकतेकडे प्रवास घेऊन जात असताना त्यामध्ये काही बदल आणि परिवर्तने घडवून आणतोय. जसं की साम्यवादामध्ये परिवर्तन. साम्यवादामध्ये काय परिवर्तन केलं प्लेटोने, आपण प्लेटोच्या आदर्श राज्याच्या सिद्धांतामध्ये पाहिलेलं आहे. कुटुंब आणि संपत्तीचा साम्यवाद प्लेटोनं कोणासाठी सुचवलेला होता, पालक वर्गासाठी सुचवलेला होता. उत्पादक वर्ग तर ऑलरेडी याच्यामधून वगळलेला होता. पण उपादर्श राज्यामध्ये प्लेटो साम्यवादामध्ये काय सांगतोय, पालक वर्गाला सुद्धा काय असेल, संपत्ती असेल आणि पालक वर्गाला सुद्धा कुटुंब बाळगण्याचा अधिकार असेल. विद्यार्थी मित्रांनो नीट लक्ष द्या. जेव्हा एखादा सिद्धांत, तत्वज्ञ, सिद्धांतक, विचारवंत जेव्हा एखादा सिद्धांत प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करतो तो अनुभवातून त्यामध्ये काही बदल करत असतो. आणि प्लेटोच्या आदर्श राज्याचं रूपांतर हे उपादर्श राज्याकडे होणं किंवा परिवर्तन होणं हा त्याचा एक अत्यंत महत्वाचा भाग आहे. प्लेटोच्या हे लक्षात आलं की पालक वर्गाला संपत्ती आणि कुटुंब यापासून वगळल्यानंतर काय दुष्परिणाम झाले हे लक्षात आल्यानंतर द्वितीय आदर्श राज्यामध्ये पालक वर्गाला सुद्धा त्यांना साम्यवादाच्या परिवर्तनामध्ये संपत्ती आणि कुटुंब बाळगण्याचा अधिकार दिल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. त्याच्यानंतर आपण बघूया निवडणुकीच्या तत्वाचा स्वीकार.
आता हे काय आहे ते नीट लक्ष द्या. आपण ज्या प्लेटोला राजसत्ता ही किंवा राजेशाही ही सगळ्यात चांगली व्यवस्था वाटत होती आणि त्या राजसत्तेमध्ये राजा, कुठला राजा पण तत्वज्ञ राजा, तत्वज्ञ राजा हा आदर्श राज्य निर्माण करण्यासाठी, आदर्श समाज निर्माण करण्यासाठी, आदर्श सगळी व्यवस्था निर्माण करण्यासाठी अतिशय महत्वाची भूमिका पार पाडतो असं म्हणणाऱ्या प्लेटोने कुठली भूमिका घेतली बघा, निवडणुकीच्या तत्वाचा स्वीकार त्याने केलेला आहे. आता तत्वज्ञ राजा कसा घडणार होता, शिक्षणातून घडणार होता. शिक्षण प्रक्रिया होती वयाच्या 6व्या वर्षी सुरू होऊन ते वयाच्या 50व्या वर्षापर्यंत ती चालत होती आणि या टप्प्यावरती तो अंतिम सत्याच्या जवळ पोहोचणार होता किंवा अंतिम सत्याच्या जवळ पोहोचलेला असताना त्याला राजा म्हणून काम करण्याची संधी मिळणार होती. पण प्लेटो उपादर्श राज्यामध्ये काय करतोय, निवडणुकीच्या तत्वाचा स्वीकार करतोय आणि हे जे नवं वैशिष्ट्य मी तुम्हाला दिलेले आहे, निवडणुकीच्या तत्वाचा स्वीकार करून निर्वाचित शासन व्यवस्था निर्माण करण्यासाठी प्लेटोने उपादर्श राज्यामध्ये काही बदल केलेले आहेत. म्हणजे शासन व्यवस्था ही निर्वाचित का केली, मग ती निर्वाचित करण्यासाठी त्यानं संमिश्र राज्य घटनेचा स्वीकार केलेला आहे. आता ही संमिश्र राज्य घटना काय आहे हे आपण त्यानंतर बघूया. निवडणुकीच्या तत्वाचा स्वीकार केल्यानंतर लोकांना मतदान सक्तीचं केलं. जे कोणी मतदान करणार आहे त्यांना दंड द्यावा अशी भूमिका प्लेटोने घेतलेली होती. म्हणजे लोकांचं राजकीय प्रक्रियेमध्ये इन्व्हॉल्वमेंट असणं हे प्लेटोला अतिशय महत्वपूर्ण वाटत होतं. आता प्लेटोने आधी 3 वर्ग निर्माण केलेले होते. कोणते होते 3 वर्ग? एक होता शासकाचा वर्ग, दुसरा होता सैनिकाचा वर्ग, तिसरा होता उत्पादकाचा वर्ग. ओके, या तिन्ही वर्गाला शिक्षण देऊनच वर्ग निर्माण केलेले होते. शासकाचा वर्ग जो होता त्याच्याकडे बुद्धी हा गुण असणार होता, आपण पाहिलेले ऑलरेडी. सैनिकाकडे साहस हा गुणधर्म असणार होता आणि इथं लालसा किंवा स्वार्थ, महत्वाकांक्षा हा गुणधर्म असणार होता. हे कुठं होतं? आदर्श राज्यामध्ये. आता प्लेटो काय सांगतोय, उपादर्श राज्यामध्ये 4 वर्ग असतील. आता कोणते 4 वर्ग असतील नीट लक्ष द्या. 4 वर्ग असतील. हे 4 वर्ग असताना काय आहे, प्राथमिक पातळीवरचा जो वर्ग आहे ना तो पायाभूत संपत्ती असणाऱ्यांचा वर्ग एक वर्ग असेल. याच्यापेक्षा दुप्पट संपत्ती असणाऱ्याचा वर्ग, याच्यापेक्षा तिप्पट संपत्ती असणाऱ्यांचा वर्ग आणि याच्यापेक्षा चौपट संपत्ती असणाऱ्यांचा वर्ग. म्हणजे वर्ग निर्माण करण्यासाठी प्लेटोने उपादर्श राज्यामध्ये काय केलेलं आहे, संपत्ती या घटकाला महत्व दिलेलं आहे. गुण किंवा आत्म्याचा कल याच्या ऐवजी त्याने काय केलेलं आहे, संपत्तीला महत्व दिलेलं आहे. वर्ग निर्माण करण्यासाठी 3 वर्गाच्या ऐवजी उपादर्श राज्यामध्ये 4 वर्ग असतील. आत्म्याचा कल किंवा गुण किंवा पात्रता किंवा शिक्षणातून ते ठरवणं याऐवजी प्लेटोनं उपादर्श राज्यामध्ये संपत्ती निर्माण करणारा घटक किंवा संपत्ती हा घटक 4 वर्ग निर्माण करण्यासाठी महत्वाचा मानलेला होता. आणि सामान्य माणसापेक्षा शासक वर्ग जो असणार आहे किंवा पालक वर्ग जो असणार आहे ना, त्या पालक वर्गाला चौपट याच्यापेक्षा चौपट संपत्ती बाळगण्याचा अधिकार प्लेटो उपादर्श राज्यामध्ये देतोय. बघा, विचार करा तुम्ही. आदर्श राज्यामध्ये प्लेटोनं शासकाला, पालकाला व्यक्तिगत कुटुंब असणार नाही आणि खाजगी बँक बॅलन्स असणार नाही, खाजगी संपत्ती असणार नाही, अशा प्रकारचा विचार दिलेला होता. आता उपादर्श राज्यामध्ये मात्र सामान्य माणसापेक्षा, पहिल्या वर्गापेक्षा हा पहिल्या पातळीवरचा जो क्लास असणार आहे
त्याच्यापेक्षा पालकासाठी काय असणार आहे, सर्वाधिक संपत्ती त्याच्याकडे असणार आहे। ही गोष्ट उपादर्श राज्यामध्ये 4 वर्ग निर्माण करत असताना प्लेटोनं केलेली आपल्याला पाहायला मिळते। मर्यादित लोकसंख्या निश्चितच सवालच नाही, कारण लोकसंख्या जर मर्यादित असेल तरच आदर्श राज्य निर्माण करता येऊ शकतं। कुठलंही आपल्या नेहमी अवतीभोवतीचं उदाहरण पाहतो आपण, एखाद्या कुटुंब जर छोटं कुटुंब असेल, त्या छोट्या कुटुंबाचा होणारा वेगवेगळ्या प्रकारचा विकास आणि खूप मोठ्या कुटुंबाचा होणारा वेगवेगळ्या प्रकारचे विकासाच्या मध्ये येणारे अडथळे याची जर तुलना केली तर एखादं राज्य हे कमीत कमी लोकसंख्या असेल आणि ती लोकसंख्या सुद्धा कशी असेल, क्वालिटेटिव्ह असेल, म्हणजे त्यांच्याकडे अनेक प्रकारचे चांगले गुण आहेत किंवा ती गुणवान आहे, पात्रता संपन्न आहे, क्षमता वर्धन आहे, कुशल आहे, जर ती अशी असेल तर ते राज्य आदर्श बनू शकतं। भलेही ते उपआदर्श राज्य असेल, सेकंड प्रतीचं द्वितीय प्रतीचं आदर्श राज्य निर्माण करायचं असेल तरी सुद्धा प्लेटोला लोकसंख्या ही मर्यादित असावी लागते। भारत आणि चायनाचं उदाहरण आपण पाहतो, भारतामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये लोकसंख्या असल्यामुळं नागरिकांच्या मूलभूत गरजा सुद्धा उपलब्ध करून देत असताना राज्य नावाच्या यंत्रणेवरती प्रचंड ताण पडत असतो, हे आपण नेहमी पाहत असतो। मर्यादित लोकसंख्या ही उपादर्श राज्याचं एक अत्यंत महत्वाचं वैशिष्ट्य असेल असं प्लेटोला वाटत होतं। राज्य नियंत्रित आणि सक्तीचं शिक्षण, आपण आदर्श राज्यामध्ये शिक्षणाचे स्तर बघितले आणि टप्पे बघितले। तिथं प्राथमिक शिक्षण होतं आणि उच्च शिक्षण होतं, याचेही 3 टप्पे होते, याचेही 3 टप्पे होते। ओके, आता या ठिकाणी राज्य नियंत्रित आणि सक्तीचं इथं मोफतच होतं, आदर्श राज्यामध्ये सक्तीचं होतं। राज्य नियंत्रणामध्ये असलेलं ज्याला आपण खाजगी शिक्षण म्हणतो ना, वेगवेगळ्या खाजगी लोकांनी संस्थांनी एकत्र येऊन शिक्षण संस्था आपल्या ताब्यात घेतली। प्रचंड प्रमाणामध्ये आपण पाहतोय महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये, विशेषतः व्यावसायिक अभ्यासक्रमामध्ये या प्रकारच्या शिक्षणामुळे सामान्य माणसाच्या हातून शिक्षण निसटतंय किंवा सामान्य माणसाच्या आवाक्याच्या बाहेरचं शिक्षण होतंय। सामान्य कुटुंबामधली लेकरं कितीही विद्वान असली, किती हुशार असली तरी महागणाऱ्या या प्रचंड शिक्षणाच्या फी मुळे ते लोक शिक्षणापासून दूर राहतात आणि म्हणून प्लेटोला कदाचित असं वाटलं असेल की शिक्षण हे राज्याकडूनच दिलं जावं, राज्याच्या नियंत्रणातच असावं आणि ते सक्तीचं आणि मोफत असावं आणि विशेषतः माणूस घडवणारं असावं। कसं शिक्षण होतं ते? माणूस घडवणारं, माणसाला बिघडवणारं नाही, माणसाला घडवणारं। म्हणजे शून्यावरती असलेल्या माणसाचा प्रवास शिक्षणापासून सुरू झाला तर तो उत्तरोत्तर वाढत जाईल, त्याची सर्वांगीण प्रगती होईल, सामाजिक होईल, नैतिक होईल, शैक्षणिक होईल, धार्मिक होईल, वैचारिक होईल, बौद्धिक होईल, शारीरिक होईल, म्हणजे सगळ्या प्रकारचा विकास हा शिक्षणामधून होतो। शिक्षणातून माणूस घडतो किंवा घडवला जावा अशी रास्त अपेक्षा प्लेटोला उपआदर्श राज्याच्या सिद्धांतामध्ये मांडायची होती आणि शिक्षणाला त्याने याही ठिकाणी महत्त्व दिलं। आदर्श राज्याच्या सिद्धांतामध्ये सुद्धा त्याने शिक्षणाला तेवढंच महत्त्व दिलेलं होतं। या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे, त्या काळामध्ये प्लेटो स्त्री आणि पुरुष या दोघांनाही समान शिक्षणासाठीचा आग्रह धरतो आणि ज्याप्रमाणे पुरुष राज्याच्या विकासामध्ये महत्वाचा आहे त्याचप्रमाणे स्त्री सुद्धा राज्याच्या विकासामध्ये महत्वाची। तिचं योगदान, तिची बुद्धी, तिची क्षमता, तिची कुशलता ही राज्याला आदर्श बनवण्यासाठी उपयोगात आणली जावी, हा प्लेटोचा या पाठीमागचा हेतू असावा। संमिश्र राज्य घटनेचा पुरस्कार, प्लेटोला सुरुवातीला कुठली व्यवस्था अपेक्षित होती? राजसत्ता। हा राजा कसा अपेक्षित होता? शिक्षित, खूप शिक्षित, ज्याला आपण काय म्हणतो? तत्वज्ञ असं म्हणतो। ओके, तत्वज्ञ राजा म्हणजे त्याच्याकडे काय आहे? बुद्धी आहे। तत्वज्ञ राजा म्हणजे त्याच्याकडे बुद्धी आहे। मग प्लेटो हे आदर्श राज्यामध्ये सांगितलेला सिद्धांत आहे,
आता उपादर्श राज्यामध्ये प्लेटो काय सांगतोय? प्लेटो उपादर्श राज्यामध्ये राजसत्ता प्लस लोकशाही बरोबर आहे. इथं राजसत्तेमधली ही बुद्धी प्लस लोकशाही मधलं स्वातंत्र्य विजडम ज्याला म्हणतो आपण, या दोन्हीच मिळून संमिश्र राज्यघटना म्हणजे राजसत्तेमधला चांगला भाग घ्यावा, लोकशाही मधला चांगला भाग घ्यावा. स्वाभाविक आहे, आपणही काय करतो, अनेक गोष्टी अनेक ठिकाणच्या बघून घेत असतो, पारखून घेत असतो. म्हणजेच काय होतं की ज्याला आपण बुद्धी हा घटक म्हणतो, तो बुद्धी हा घटक प्लेटोनं तत्वज्ञ शासकाकडून घेतलेला आहे, जो राजसत्तेशी संबंधित होता. स्वातंत्र्य हा घटक लोकशाही किंवा लोकांकडून घेतलेला आहे, जो लोकांसाठी अति आवश्यक होता. कारण लोक जर क्वालिटेटिव्ह असतील, आपल्या अधिकार आणि कर्तव्याबद्दल जागरूक असतील, तरच उपआदर्श राज्य आदर्श बनणार होतं. हे प्लेटोला माहित होतं. म्हणून त्यानं काय केलेलं आहे, संमिश्र राज्य घटनेचा स्वीकार करून उपआदर्श राज्याला आदर्श राज्य बनवण्यासाठीचा सिद्धांत मांडलेला होता. यानंतर धर्मसंस्थेवरती, धर्म यंत्रणेवरती राज्याचं नियंत्रण अतिशय महत्वपूर्ण संकल्पना आहे. भारतीय संविधानाच्या निर्मिती समयी धर्माच्या बाबतीमध्ये प्रचंड चर्चा झाली आणि त्या चर्चेनंतर काही गोष्टी निश्चित करण्यात आल्या आणि मूलभूत अधिकाराच्या संदर्भामध्ये भाग 3 मध्ये कलम 25 ते 28 मधून धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार नागरिकांना दिला गेला. 42व्या घटना दुरुस्तीने 1976 ला भारताच्या संविधानाच्या सरनाम्यामध्ये बदल झाला आणि सेक्युलर हा शब्द, धर्मातीत धर्मनिरपेक्ष हा शब्द भारतीय संविधानाच्या सरनाम्यामध्ये आला. धर्मनिरपेक्षता म्हणजे काय हे आपण मागच्या वर्षी पाहिलेले, तुम्ही टीवायचे विद्यार्थी आहात, मागच्या वर्षी आपण पाहिलेलं आहे. धर्मनिरपेक्षता म्हणजे राज्याला धर्म नाही, शासन कारभार करणाऱ्या यंत्रणेला धर्म नाही, देश धर्माचा विरोधही करणार नाही आणि एखादा देश एखाद्या धर्माचा देश म्हणूनही त्याची ओळख असणार नाही. तर धर्म कोणाला असणार आहे? प्रत्येक व्यक्तीला इंडिव्हिज्युअल आणि खाजगी आयुष्यामध्ये असणार आहे. त्याचं सार्वजनिक स्थळी प्रदर्शन करून इतरांना त्रास किंवा ज्याला सार्वजनिक स्वास्थ्य म्हणतो त्याला त्रास होणार नाही याची काळजी सुद्धा घेतली जाणे गरजेचं होतं. प्लेटोने त्याच्या काळामध्ये धर्म संस्थेला, धर्माला मानलं. धर्म मानवी जीवनामध्ये अतिशय महत्वाची भूमिका पार पाडतो असं प्लेटोला वाटत होतं. मनुष्य सद्गुणी सदाचारी बनण्यासाठी उपयोगी पडतो असंही त्याला वाटत होतं. पण धर्म आणि राज्य, धर्म इथं नाही पाहिजे होता प्लेटोला. त्याच्या खाली राज्य आणि त्याच्या खाली व्यक्ती, ही गोष्ट प्लेटोला नको होती. प्लेटोला काय पाहिजे होतं? इथं राज्य, इथं धर्म, त्याच्या खाली व्यक्ती. पण ते सगळं काही कोणासाठी आहे? व्यक्तीसाठी आहे. ही गोष्ट अतिशय महत्वाची आहे विद्यार्थ्यांनो. कारण धर्म जसं मानवी जीवनामध्ये, विचारामध्ये, आचारामध्ये, विज्ञानामध्ये, मानवी जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये बदल होतो ना, तसं धर्म बदलत नाही. धर्म तिथेच राहतो. म्हणजे गती धर्माला नको असते, स्थिती धर्माला प्रिय असते. स्थिती आणि मुख्यत्वे करून धर्म हा पारलौकिक जीवनासाठी असतो. ज्याला आपण लौकिक म्हणतो ना किंवा भौतिक म्हणतो ना, त्या भौतिक जीवनासाठी धर्माचा फारसा वापर होतोच असं नाही. मृत्यूनंतरच्या जीवनासाठी चा विचार अधिक प्रमाणामध्ये केला जातो आणि त्यातून धर्म हा
सिद्धांत म्हणून चांगला असेलही कदाचित, पण व्यवहारामध्ये मात्र धर्म काय करतो माहित आहे? कर्मकांड करतो. कर्मकांड हेच त्याचा आचार बनतो. आचार धर्म वेगळा आणि विचार धर्म वेगळा. म्हणून प्लेटोने काय केलं की धर्माच्या ताब्यामध्ये राज्य असणार नाही, राज्याला धर्माला आपल्या ताब्यामध्ये ठेवावं लागेल, धर्माचं अस्तित्व मान्य करावं लागेल, पण राज्याच्या नियंत्रणामध्ये धर्मसंस्था असेल, धर्मव्यवस्था असेल, अशी अतिशय महत्वाची भूमिका त्यानं पार पाडलेली होती. मॅकियावेली नावाच्या विचारवंतानं, आधुनिक राज्यशास्त्राचा जनक असलेल्या विचारवंतानं सुद्धा धर्म आणि राज्य, राजनीती आणि धर्मनीती या दोन्हीही संकल्पना स्वतंत्र असून धर्म धर्माच्या जागी आणि राज्य राज्याच्या जागी, पण राज्याच्या नियंत्रणामध्येच धर्म असेल अशी भूमिका घेतलेली होती, ज्याला वर्तमान काळामध्ये आधुनिक राज्यशास्त्रामध्ये धर्मनिरपेक्षता म्हणतो. तो धर्मनिरपेक्षतेचा सिद्धांत म्हणजे राजा हा धर्मापेक्षा श्रेष्ठ आहे, राज्य यंत्रणा ही धर्मापेक्षा श्रेष्ठ आहे, धर्म लिमिटेड असतो आणि राजा आणि राज्य हे सर्व व्यापक असतात, ही त्याच्या पाठीमागची अत्यंत महत्वाची भूमिका होईल. निर्वाचित शासन याच्याबद्दल आपण बोललो. त्रिस्तरीय न्यायदान व्यवस्था, न्यायदान व्यवस्थेलाच आदर्श राज्याच्या सिद्धांतामध्ये प्लेटोनं नाकारलं, पण आता उपादर्श राज्याच्या सिद्धांतामध्ये त्यानं 3 गोष्टी सांगतोय. स्थानिक न्यायदान व्यवस्था, विभागीय न्यायदान व्यवस्था आणि निर्वाचित न्यायदान व्यवस्था. निर्वाचित न्यायदान व्यवस्था म्हणजे स्थानिक, म्हणजे ही स्थानिक, आपल्याला सगळ्यांना हे माहित आहे की त्या काळी ग्रीक व्यवस्थेमध्ये नगर राज्य व्यवस्था होती. नगर राज्यामध्ये आपण पाहिलेले मोठ्यात मोठी लोकसंख्या प्लेटोला किती असावी असं वाटत होतं? 5040. या 5040 लोकांचं प्रतिनिधित्व करण्यासाठी निवडून दिलेले निर्वाचित लोक असावेत. निर्वाचित म्हणजे निवडून जाणारे, निवडणुकीच्या मार्गाने जाणारे, सगळ्या लोकांकडून ज्यांची निवड होईल असे. आणि हे विभागीय जे आहे की याच्यानंतर पुढची प्रक्रिया ज्याला आपण विभाग म्हणतो, त्या विभागाच्या पातळीवर काम, जसं सुप्रीम कोर्ट आहे, त्याच्यानंतर उच्च हायकोर्ट आहे, त्याच्यानंतर डिस्ट्रिक्ट कोर्ट आहे, त्याच्यानंतर तालुका कोर्ट आहे, त्याच्यानंतर खाली 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 अशी जी यंत्रणा येते ना, त्या यंत्रणेचा जर विचार केला आपण तर प्लेटोला 3 स्तरीय न्यायदान व्यवस्था अपेक्षित होती. ही स्थानिक ज्याला आपण लोकल म्हणतो, ही विभागीय त्याच्यापेक्षा थोडीशी व्यापक संकल्पना आहे, आणि ज्याला निर्वाचित म्हटलेलं आहे ना, ती या 5040 एवढ्या मोठ्या लोकसंख्येसाठी असणारी ही व्यवस्था होती. विद्यार्थी मित्रांनो, नीट लक्ष द्या. प्लेटोनं काय सांगितलेले की तत्वज्ञ शासक, आणि त्याच्यानंतर पुढे तो येतोय की निर्वाचित शासक. तत्वज्ञ शासक आणि निर्वाचित शासक म्हणजेच आपण पाहतोय की प्लेटोच्या विचाराचा प्रवास हा आदर्श राज्याकडून उपादर्श राज्याकडे जात असताना शासनकर्ते जरी तत्वज्ञ नसले तरी निदान ते शिकलेले असावेत याच्यासाठी मात्र तो आग्रह धरतो. साम्यवादामध्ये संपत्ती पालक वर्गासाठी जरी दिली असली तरी संपत्ती विकता येणार नाही याचं बंधन मात्र तो पालक वर्गावरती घालतो. आणि मुख्यत्वे करून प्लेटोनं आदर्श राज्य निर्माण करण्यासाठी व्यावहारिक वास्तवतेचा आधार घेतो. भारतीय राजकारणामध्ये आपण नेहमी असं ऐकतो, राजकारण ही काही शहाण्यांची गोष्ट नाहीये, शहाण्यांनी राजकारणामध्ये जाऊ नये किंवा राजकारणामध्ये चांगल्या लोकांनी जाऊ नये, कारण ते काही चांगल्या लोकांचं काम नाही असं आपण म्हणतो. मग हे काय आहे? हा आचार व्यवहार आहे. आणि ज्याला आपण सिद्धांत म्हणतो ना, त्या सिद्धांतामध्ये गुणवान लोकांनी राजकारणामध्ये गेलं पाहिजे, कारण त्यांच्या गुणवत्तेचा, त्यांच्या विद्वत्तेचा, त्यांच्या कुशलतेचा, त्यांच्या क्षमतांचा संपूर्ण राष्ट्र समाज यांची प्रगती होण्यासाठी उपयोग होत असतो. पण
व्यवहार आणि आदर्श या दोन गोष्टी वेगळ्या असतात. आचार धर्म वेगळा असतो, विचार धर्म वेगळा असतो. आणि ज्याला आपण राजकारण म्हणतो ना, या राजकारणाचं सिद्धांत वेगळा आणि प्रॅक्टिकल वेगळं, म्हणजे व्यवहार वेगळा. आणि म्हणूनच काय होतं, राज्यशास्त्र उपादर्श राज्य आदर्श राज्याच्या नंतर येणार, पण ते सुद्धा आदर्श असावं असं प्लेटोला वाटत होतं. आणि त्यासाठीच त्यानं वेगवेगळ्या प्रकारचे सिद्धांत निर्माण करण्याकडे महत्वाची भूमिका घेतलेली होती. प्लेटोचा हा उपादर्श राज्याचा सिद्धांत काही प्रमाणामध्ये त्यानं यापूर्वी मांडलेल्या आदर्श राज्याच्या सिद्धांतापेक्षा वेगळा होता असं आपल्याला यामधून समजलेलं आहे. यानंतर आपण प्लेटोच्या इतरही काही सिद्धांताचा आढावा घेणार आहोत. तोपर्यंत आपण येथेच थांबूया. धन्यवाद.